विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काही काळामध्ये आपण राज्यसेवा परीक्षा, वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा आणि संयुक्त सेवा परीक्षांच्या माध्यमातून सध्या प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि भविष्यामध्ये प्रशासनात कार्यरत जाणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या अभ्यासाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा हा आपल्या प्लॅटफॉर्मवरच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना होतो आहे. तशा प्रतिक्रियाही आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण अशाच एका महिला कर्तबगार अधिकाऱ्याशी संवाद साधणार आहोत, ज्यांची महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2016च्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2018च्या माध्यमातून सहाय्यक वनसंरक्षक या पदावरती निवड झालेली आहे. अशा करिश्मा कवडे मॅडम यांचं मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या पदावरती त्यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, या संवादाच्या मुलाखतीच्या सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही प्रॉपर कुठले आहात, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कोणती आहे आणि कुटुंबामध्ये सध्या कोण कोण असतं? माझं मूळ गाव शिरापूर म्हणून आहे, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथे येतं. माझं 7वी शिक्षण बीड जिल्ह्यामध्ये झालं. 10वीपर्यंत मी माजलगाव, तालुका माजलगाव इथे होते. त्याच्यावर 7वी खूप माझे वडिलांच्या खाली झाल्यामुळे मी 7वी जवळजवळ 60 शाळेत केली, परंतु शेवटी मी पास आउट अमोलक जैन विद्यालय तालुका म्हणजे कडा तालुका आष्टी, जिल्हा बीड इथून पास आउट झाले. त्याच्यानंतर माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर इथून झालं. 11वी-12वी मी पेमराज सारडा अहमदनगर ह्या कॉलेजमधून केली आणि त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी SDGS इन्स्टिट्यूट, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेडचं ते ऑटोनॉमस कॉलेज आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, तिथून पास आउट आहे. आणि घरचं म्हणायला गेलं तर छोटी फॅमिली आहे आमची. आई माझी शिक्षिका आहे लोणी सय्यदमीर इथे, तालुका आष्टी, जिल्हा बीड. भाऊ माझा पेडियाट्रिक आहे, बालरोग तज्ञ. त्याचं फेलोशिप इन निओनॅटॉलॉजी झालंय आणि त्याचं स्वतःचं हॉस्पिटल अहमदनगरमध्ये आहे. माझी बहिणी रक्तसंबंध अधिकारी आहे. अशी फॅमिली आहे. सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर माझी वहिनी काय आहे सध्या. अगदी अगदी छोटीशी आणि खूप उच्च विद्याविभूषित असणारी ही फॅमिली आहे आणि त्याच फॅमिलीतला आलेली ही कर्तबगार क्लास 1 अधिकारी त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत आणि येणाऱ्या काही काळामध्ये हा त्यांचा सगळा यशाचा प्रवास उलगडणार आहोत. त्यानंतरचा एक पुढचा प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही कंप्लीट केलं आणि त्यानंतर या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. तो जो बूस्ट आहे किंवा प्रेरणा आपण म्हणतो या क्षेत्राकडे येण्याची, ती नेमकी कोणती होती? त्या सगळ्या अनुभवाबद्दल काय सांगा? इंजिनिअरिंगला आमचा ग्रुप होता कॉलेजमधल्या गुड क्वालिटी फ्रेंड्सचा, मी असं म्हणते. तर त्याच्यामध्ये पण ग्रुप्समध्ये डिस्कस वगैरे व्हायचे की नेक्स्ट स्पॉट नेक्स्ट तुला कॉग्निझंट जायचंय का, तुला ह्याच्यात का, ज्या 2-4 कंपनीज आमच्या कॉलेजमध्ये चांगल्या येत असतील तर त्या संबंधित सगळ्यांनी मिळून कल्पना नावाचा ग्रुप आम्ही एस्टॅब्लिश केला होता. अभिजित हजारे आपल्याच ग्रुपमध्ये आहेत, तर तेही ते आमच्या मेंबर्स होते. तर ह्या सगळ्यांनी पुढे काहीतरी करावं. आम्ही ग्रामीण भागात गेलो होतो, तसं 7वी ग्रामीण भागात शिक्षण. तर ग्रामीण भागात मुलांना पुढे काहीतरी सॉफ्ट स्किल्स आपल्या तेवढे स्ट्रॉंग नसतात की पुढे जाऊन काहीतरी बोलणं वगैरे कसं असावं. तर त्या संबंधी हळूहळू आम्ही इव्हॉल्व्ह होत गेलो, डेव्हलप होत गेलो आणि त्यानंतर ठरवलं की सगळ्यांनीच मिळून मग आता UPSC MPSCचा अभ्यास करायचा. आणि मेन म्हणजे श्रीकर परदेशी सर तेव्हा नांदेडलाच त्यांची पोस्टिंग होती. तेव्हाही त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी तिथे लेक्चर्स आयोजित करायचे. तर त्या माध्यमातून आम्हाला जास्त असं वाटायला लागलं की नाही, आम्हाला स्पर्धा परीक्षांच्या द्यायचंय. आम्ही 1-2 कॅम्पस इंटरव्ह्यू दिले, पण तिकडे न जाता मग आम्ही इकडचा मार्ग सिलेक्ट केला. तर मला असं वाटतं श्रीकर परदेशी सर हे बूस्ट होते सगळ्यात जास्त की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. सर आमच्या कॉलेजमध्ये पर्सनली यायचे, शनिवारी वगैरे क्रिकेटच्या मॅचेस वगैरे आमच्या सोबत खेळायचे. तर तेव्हा वाटायचं की नाही, म्हणजे आय वॉन्ट टू बी दॅट पर्सनॅलिटी. तर ते एक बूस्ट मला म्हणता येईल. आणि कॉलेजचं आमचं बॅकग्राऊंड पण तसं होतं आणि कॉलेजमधलं वातावरणही तसं होतं की खूप साऱ्या गोष्टींना वाव दिला जायचा. म्हणजे स्पोर्ट्स असेल, 2 क्रेडिट स्पोर्ट्सचे मिळायचे. अच्छा अच्छा अच्छा, बोला बोला. येस येस. अगदी अगदी तुम्ही कॉलेजच्या वातावरणाने शिकारी सर आणि फ्रेंड्स
असं म्हणतात. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की अधिकाऱ्यांच्या सोबत असणारा तुमचा वावर आणि कॉलेजचं एकंदरचं वातावरण हेच सगळं बूस्ट किंवा आपण प्रेरणा म्हणतो या सगळ्या गोष्टींसाठी ठरलेलं आहे. आता त्यानंतरचा थोडासा एक प्रश्न की मग इंजिनिअरिंग हो. कोणत्या साली कम्प्लीट केलं आणि त्यानंतर ऍक्च्युअल आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात आपल्याला इथून करायची आहे, ती कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळातला एकंदर अभ्यास त्याची स्ट्रॅटेजी कशी होती त्या संदर्भात काय सांगाल? मे 2013 मी पास आउट नांदेडच्या मधून. फार वेळ होता कारण थोडंसं प्लॅन फायनल इयरला एन्जॉय करून होतं आणि यानंतर ठरवलं होतं की मी अब पढाई करेंगे. तर 17 जून 2013 मला तारीख पण आठवते, तेव्हा प्रबोधिनीमध्ये मी ऍडमिशन घेतलेलं. तर आधीपासून आम्ही अभ्यास फोकस केलेला. स्टार्टिंगला युपीएससी फोकस होता. एसएसबी इंटरव्ह्यू, राज्याचे इंटरव्ह्यू वगैरे बरंच कव्हर झालं. त्यामध्ये 2014 आरएफओची एक्झाम दिली, 2016 मी एकटाही झाले. तर अशा प्रकारे मग तशी अभ्यास सुरुवात आमची झाली. 2013 अभ्यासाला केली. 2014 ची आरएफओची बॅच ज्याचा रिझल्ट 2016 लागला. त्याच्यामध्ये मग सिलेक्ट झाले आणि एकदा पोस्ट वरती मग पुढे पोस्ट मिळाला आणि मग आरएफओचं ट्रेनिंग करत मी एक्झाम दिली. 2018 मग पुन्हा एकदा सिलेक्ट झाले. अगदी अगदी म्हणजे हा सगळा प्रवास 2013 ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा प्रवास क्लास 1 अधिकारी पदापर्यंतचा हा 2018च्या परीक्षेपर्यंतचा आहे. हा सगळा प्रवास आपण उलगडणारच आहोत. त्यानंतर एक प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे की आता तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या आहात आणि नांदेडमध्ये तुमचं शिक्षण झालं. बरेचसे जे विद्यार्थी असतात ग्रामीण भागातले जे की आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करण्याचा निर्णय घेतात, त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट सुरुवात करण्याच्या वेळेस नेहमी एक दोन प्रश्न असतात की एकतर अभ्यास कुठे राहून करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी क्लास लावण्याची गरज आहे का? तर त्याच अनुषंगाने थोडासा असा प्रश्न आहे की तुम्ही कोणता क्लास लावला होतात का, अभ्यास कुठे राहून केलात आणि एकंदर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन काय राहील? अच्छा. आता तुम्ही ग्राहकाच्या विद्यार्थ्यांचं स्पेशली फोकस करून सांगताय. तर मी म्हणेल की मी क्लास लावला होता. मी असं म्हणेल की मार्गदर्शकाची गरज प्रत्येकाला असते. मग तो मार्गदर्शक तुम्हाला क्लास थ्रूच भेटावा असंही काही नाहीये. तुमचा एखादा फ्रेंड असेल सिलेक्ट झालाय खूप चांगल्या मार्क्सने आणि तो गायडन्सही प्रॉपर करतोय, ऑनेस्टली गायडन्स करतोय. तर त्या फोकस अप्रोच तुमचा फ्रेंड किंवा कुणीही मेंटॉर देत असेल तर वेल आणि एक सिन्सिअर ग्रुप असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये की जे तुम्हाला गाईड करतात प्रॉपरली, तर तसंही चालेल. पण क्लास लावला आणि न लावला काय तुम्हाला गुड मेंट असलं काय नसलं, तुम्हाला स्वतः एक कंटिन्युअस ठेवायचं तुमच्या अभ्यासात की माझं किती लय किती झालं. तर त्यामध्ये मी एक वेल सिनियर्स असतात कॉलेजमध्ये म्हणजे खूप बऱ्याच वर्षापूर्वी वगैरे सिलेक्ट झाले असतात, काही रिसेंटली सिलेक्ट झालेले असतात. तर एक्झामचा पॅटर्न समजून घ्यायला पण त्यांची मदत होते. चहा पिताना वगैरे गप्पा मारताना पण ह्या गोष्टी जर आपण त्यांच्याशी बोलल्या तर बऱ्यापैकी फायदा होतो. मी म्हणेल की जर फोकस्ड अप्रोच देईल तर चांगला मार्ग असेल तर नक्कीच काही हरकत नाही. मी स्वतः क्लास लावला होता प्रबोधिनीमध्ये कारण आमच्या सिनियर्सनी तिथे लावला होता युसीसी साठी क्लास. पण मी असं म्हणणार नाही फक्त प्रबोधमध्येच मला खूप जास्त गायडन्स भेटलं. माझे वेगवेगळे जे टप्पे होते त्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळी लोक भेटत गेली. प्रिलिमला प्रबोधिनी असेल, त्याच्यानंतर आयपी सिंग सर असतील, त्याच्यानंतर मला सतीश पाटील सर भेटले ज्यांचा इंटरव्ह्यू मध्ये मला खूप जास्त माहिती फायदा झाला. त्यांच्या बॅलन्स व्ह्यूजचा खूप जास्त फायदा झाला. नंतर महेश भागवत सरांनी पण खूप जास्त एनकरेज केलं बऱ्याच साऱ्या गोष्टींना. महेश शिंदे सर होते जे अधूनमधून क्वालिटीचं वगैरे पण गायडन्स करायचे. तर असे गुड लक्स आहेत, ह्या सगळ्यांची गरज लागते. तर मग थ्रू मिळवा बाहेर ह्याच्यातून मिळवा तसंही चालेल. आणि तुमचा दुसरा जो प्रश्न होता की घरी राहून अभ्यास करायचा की कसं, तर मी पुण्यामध्ये फक्त 1 वर्ष होते प्रबोधिनीमध्ये आणि त्याच्यानंतर मग तब्येत वगैरे माझी खराब व्हायला लागली आणि तेवढे पैसेही नसायचे. त्याच्यामुळे पण मी घरी गेले अहमदनगर येथे. अहमदनगरमध्ये पण खूप चांगल्या अभ्यासिका आहेत, लोक तिथेही अभ्यास करतात. तर मी नगरच्याच अभ्यासिकेमध्ये मग पुढचा सगळा अभ्यास केला जे काही असेल. तर मग अगदी अगदी पुण्यात राहून करावं असं काही नाही. अगदी अगदी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने या गोष्टींचं मार्गदर्शन केलं की अभ्यास पुण्यातच राहून करावा असं नाही, तुमचा अभ्यास झाला पाहिजे ही गोष्ट त्यामध्ये फार महत्वाची आहे. तुम्ही बोलताना मग अशी म्हणालात की मेंटॉर्सची गरज या सगळ्या प्रवासामध्ये खूप गरजेची आहे. तुम्ही काही सन्मान्य मंडळींची नावही आता आम्हाला सांगितली. हेच विचारायचं आहे की या सगळ्या यशाच्या प्रवासामध्ये
म्हणजे एक विद्यार्थी ते अधिकारी या सगळ्या प्रवासामध्ये मेंटॉरचं नेमकं महत्व प्रत्येक टप्प्यावरती कसं असतं आणि तुमच्या सगळ्या ह्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती जे मेंटॉर्स आले त्यांनी तुम्हाला एनकरेज कसं केलं, या सगळ्याबद्दल, त्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगा? आता हा जो शब्द त्याच्यामध्ये मी म्हणेल 2 ऍस्पेक्ट्स आहेत, की एक मेंटॉर्स आणि मला मेंटरिंग देणारे मेंटॉर्स. असे 2 म्हणजे माझ्या पर्सनल लाईफ वाले अकॅडमिक वाले असे 2 वेगळे मेंटॉर्स असू शकतात. तर अकॅडमिक मी जसं सांगितलं, की सतीश पाटील असतील, विकू सर असतील, विवेक कुलकर्णी सर, आय.पी. सिंग सर, महेश भागवत सर, महेश सिंग सर, ह्या सगळ्या फार मोलाचा वाटा होता. म्हणजे तू चुकते अभ्यासात हे सांगणं त्यांचं काम आहे आपलं. मग इंटरव्ह्यू साठी व्ह्यू कुठे येतोय, तर हे सतीश सर खूप व्यवस्थित सांगते. मी अशी रॅडिक होते आधी, मला असं वाटतं की मी आता रॅशनल पर्सनॅलिटीकडे माझी वाटचाल. तर ह्या सगळ्या व्यक्तींचा अकॅडमी खूप इम्पॉर्टन्स आहे. मध्ये तुझं हेच मेन्स मध्ये हेच इंटरव्ह्यूला चुकते. पण म्हणते की जे मेंटल माझे जे स्ट्रेंथ वाले मेंटॉर्स आहेत, मग ते फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, माझे खूप फन लव्हिंग गाईज आहेत की ज्यांच्याकडे जाऊन मी रिलॅक्स होऊन येऊ शकते. तर असे मेंटॉर्स आपला फार गरजेचं आहे आणि ते कधी मला मिळत गेले. अगदी अगदी खूप खूप महत्वाचं आहे की हा प्रवास खूप आनंददायी झाला पाहिजे आणि एकदा हा प्रवास आनंददायी झाला की यश मिळणं तितकंसं खूप सोपं होतं. अगदी छान पद्धतीने या सगळ्या गोष्टींची तुम्ही चर्चा केलीत आणि खूप सुंदर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यानंतरचा एक पुढचा प्रश्न थोडासा परीक्षेच्या संदर्भात. हा जो तुमचा वनसेवेचा अटेम्प्ट होता तो परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करताना फोकसली तुम्ही वनसेवाच फोकस केली होती का? तर त्या संदर्भात काय सांगाल? आणि जे नवीन न्यू कमर्स आहेत या सगळ्या क्षेत्रातले त्यांनी अभ्यास करताना खास करून एमपीएससीचा कोणत्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी किंवा फोकस करावा, त्या संदर्भात एकंदर तुमचं मार्गदर्शन काय राहील विद्यार्थ्यांना? मी म्हणेल की मी ऍक्च्युली आरएफओ आहे, मी पर्पजफुल एसीएफ आहे. म्हणजे तिच्या एक्झामचा करता करता जे एसएसचा इंटरव्ह्यू दिलेला, त्यानंतर राज्यसेवेचे इंटरव्ह्यू चालूच होते आणि मी एमपीएससीला पण बाकीच्या एक्झाम देत होते. तर फॉरेस्टची मी अशीच दिलेली, परंतु जेव्हा मी ऍक्च्युअली सिलेक्ट झाले, ऍक्च्युअली सर्व्हिस मध्ये मी जे केलं ट्रेनिंगचं वगैरे, तेव्हाही कुठेतरी होते की नेमकं कसं काय. पण सर्व्हिस जॉईन केली अलिबागला, मी आता अलिबाग म्हणून आहे मँग्रोव्ह. तर सर्व्हिस जॉईन नंतर मग असं वाटलं की आपण आयुष्यात काही जे गोल सेट केलेले होते, जे काही पाहिजे होतं मला ते सगळं इथे आहे. म्हणजे फन, अभ्यास, नॉलेज, थोडासा मोकळा, ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या हव्या होत्या त्या सगळ्या मला इथे मिळाल्या. त्याच्यामुळे मग मी एसीएफ पर्पजफुली व्हायचं ठरवलेलं आणि त्यानुसार अभ्यासही माझा चालू होता. तुमचा दुसरा प्रश्न काय होता नेमका? दुसरा प्रश्न असा होता की जे आता न्यू कमर्स आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये, तर त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरुवात करताना मग फोकस कोणत्या परीक्षांकडे ठेवावं? कारण बऱ्यापैकी बऱ्याच विषयांचा किंवा परीक्षांचा अभ्यासक्रम हा जीएसच्या संदर्भानं थोडासा सेमच आहे. तर कोणत्या परीक्षेच्या अभ्यासाकडे फोकस केल्यानंतर तुम्हाला बरोबर. जास्त फायदा होऊ शकतो, त्या संदर्भात थोडस विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन राहील तुमचं? ओके. मी असं म्हणेल की एक ते एकच एक्झाम जर ठरवून बसलं तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. त्याच्यामुळे मला थोडासा ते सर पण सांगतात की तुम्ही राज्यसेवेवरती फोकस करा, कारण तो होलसम अप्रोच आहे. त्याचा जर तुम्ही व्यवस्थित झाला ना, बाकीच्या एक्झाम तुम्हाला मग अशा खूप जास्त इझी वाटतात. आणि प्रत्येक एक्झामला मग बाकीच्या म्हणजे एसटीआय असेल तर पेपर सेकंड वेगळा आहे. फॉर असेल तर पेपर सेकंड वेगळा आहे, पण पेपर वन जो आहे तो खूप कॉमन आहे त्यांना आणि पण त्यामध्ये जास्त स्कोर होतात. म्हणून अभ्यास जर तुम्ही केला तर राज्यसेवेपासून करा आणि बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये पेपर सेकंड तुमचा बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो. तर तो पूर्ण तुमचा होलसम असेल एक्झाम करण्याचा, तर तुम्हाला तिचे एक्झाम इझी जातील आणि राज्यसेवेचा अभ्यास युपीही बऱ्यापैकी नंतर इझी वाटेल. अगदी अगदी अगदी. म्हणून सांगेन की तुमचा सगळ्याच फोकस एका एक्झाम कडे पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारी केली पाहिजे, असा एकंदर व्ह्यू हा समोर येतो आहे. त्यानंतर प्रश्न असा आहे की आता तुम्ही वनसेवेच्या अंतर्गत ज्या पोस्ट येतात त्या दोन्ही पोस्ट मिळवलेल्या आहेत, त्या परीक्षेच्या संदर्भात थोडस आपण डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर याचे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे 3 जे टप्पे आहेत, त्यातला प्रिलिम्सचा जो टप्पा आहे त्या संदर्भातला त्याचे पेपर्स, त्याची बुक लिस्ट तुमची स्टँडर्ड काय असेल, त्यांनी त्याची स्ट्रॅटेजी एकंदर तुमची कशी होती, त्या संदर्भाने जे विद्यार्थी आता भविष्यामध्ये वनसेवेसाठी अप्रोच होणार आहेत त्यांना तुमचं मार्गदर्शन काय राहील? अच्छा. आता मी असं सांगेल की मला टाइम खूप जास्त कमी होता जेव्हा मी एसीएफ झाले, तेव्हा माझं आरएफओचं ट्रेनिंग ऑलरेडी चालू होतं. हार्डली मला 2-3 तास भेटत असतील.
आणि प्रिलिम बद्दल मी सांगेल पहिल्यांदा. प्रिलिमला 4च पॉईंट आहेत सिलेबसमध्ये, मराठी, इंग्लिश, करंट अफेअर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आणि चौथा पॉईंट आहे जमेंटल ॲबिलिटी. 4च आहेत आणि 100 प्रश्न येणार आहेत, म्हणजे एका टॉपिकला तुम्हाला 25 क्वेश्चन्स येणार आहेत. तर इथे तुम्ही स्वतःच्या स्ट्रेंथ वरती फोकस केला पाहिजे असं मी म्हणेल, की मराठी पैकी बाकीचे एक्झाम्स प्रिपेअर करतात, त्यांचं मराठी स्ट्रॉंग असतं, पैकी 25 ते घेऊन जातात. आता ह्या 25 पैकी ही 20 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह असतील आणि 5 प्रश्न हे पॅराग्राफवरचे असतील. तर पॅराग्राफवर प्रश्न आपलेच नाही, कारण कॉम्पिटिशन म्हणजे चांगलं बऱ्यापैकी. तर मग बाकीचे 20 होऊ नये आणि त्या मुलांच्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला राहायचंय, म्हणून मराठी तुमचं पक्का असणं फार गरजेचं आहे. 4च पॉईंट दिलेत सिलेबसमध्ये, म्हणजे 25 मार्क्स तुमचे सेक्युअर झाले मराठीचे. नंतरचा पॉईंट इंग्लिशचा. तर इंग्लिशमध्ये बऱ्याच मुलांचं व्होकॅब वगैरे, त्याच्यामुळे इंग्लिशचा अभ्यास एवढा कव्हर होत नाही. परंतु तुमचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं असेल ना, तर ते 5 क्वेश्चन्स जे आहेत पॅराग्राफवरचे ते तुमच्या हातात आहेत. बाकीच्या क्वेश्चन तुम्ही व्होकॅबलरी व्यवस्थित, किंवा बऱ्याच वेळा लावून पण 2 ऑप्शन कट होतात, मग उरलेल्या 2 ऑप्शन मधून पर्याय सिलेक्ट करणं हे महत्वाचं आहे. नंतरचा टॉपिक आहे करंट अफेअर्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. तर माझं ट्रेनिंग ऑलरेडी चालू होतं, म्हणून माझा हा पॉईंट बऱ्यापैकी वीक होता, पण मी 2 दिवस आधी तो कव्हर करून घेतला एकदम व्यवस्थित. की आणि प्रश्नही बऱ्यापैकी सोपे असतात, जोड्या लावा किंवा फॉरेस्टच्या प्रिलिमला जे येणारे प्रश्न असतात ते राज्यसभेच्या प्रिलिम पेक्षा खूप सोपे असतात, 1 लाइनर असतात मोस्टली, कारण 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते क्वेश्चन इझी टाकलेले असतात. नंतर पॉईंट आहे जजमेंटल ॲबिलिटी. त्यातही मी म्हणेल बऱ्याच साऱ्या गोष्टी, लॉजिक रिझनिंग, एनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, बेसिक न्यूमरसी, अशा 4 टॉपिक्स वरती ते 25 प्रश्न डिव्हाइड असतात. आता बऱ्याच जणांना गणित अवघड जातं, पण पेपर गणित असल्यामुळं, म्हणजे डायग्राम जर प्रश्न बघितले तर 5 प्रश्न डायग्रामचे असतात. बाकी एक ट्रेनचा प्रश्न असतो, एक बोटचा प्रश्न असतो, आणखी ते मागे पुढे नंबर्स करायचा असतो, तो एक प्रश्न असतो. म्हणजे कुठे या तुम्ही प्रश्न तो तुमका वाढले. त्याच्यानंतरचे जे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याच्यासाठी शांत राहून, जर तुम्हाला हा अवघड जात असेल तर जे पटपट सुटतात सॉल्व्ह पटकन पुढे जाणं, कारण 60 ते 100 हे ट्रिकी आहे आणि मेरिट बघता जास्त आजकाल. तर त्याच्यामुळे ह्या प्रिलिमच्या ज्या 4 गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करणं फार महत्त्वाचं आहे. वेळ मालनी होता तुमच्याकडे आहे, तुम्ही ह्या गोष्टींनी फोकस करा असं मी सगळ्यांना सांगेन. अगदी अगदी, म्हणजे प्रिलिमची ही आणि करंटची पण एकाच पुस्तकातून वाचा, हा पुस्तकाची गरज नाहीये. अगदी अगदी, की 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात आणि हीच खरी त्यातली तुमची कसोटी आहे. तर खूप छान पद्धतीने या प्रिलिमच्या संदर्भात, स्ट्रॅटेजी संदर्भात तुमचं मार्गदर्शन राहिलेलं आहे. आता मेन्सला ज्या वेळेला आपण वनसेवेचे विचार करतो त्यावेळेला जनरल स्टडीजचा एक पेपर आणि बाकीचा तुमचा नेचर कॉन्झर्वेशन, सॉइल वगैरे या सब्जेक्टचा दुसरा पेपर असतो. तर जनरल स्टडीजचा बऱ्यापैकी जे जनरल एमपीएससीचा अभ्यास करतात त्यांचा तो अभ्यास असतो, पण पेपर सेकंडच्या संदर्भानं थोडेसे इश्यूज किंवा हे होऊ शकतात संदर्भ ग्रंथांच्या यानं. तर त्या संदर्भातली तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी होती एसीएफच्या वेळेस, आणि जे आता न्यू कमर्स नव्यानं तयारी करतायत या वनसेवेची त्यांना तुमचं मार्गदर्शन काय राहील? अच्छा, पेपर म्हणजे कॉमन, तरी पण सिलेबसची फोड किती जण करतात मला नाही माहिती. तेव्हा पेपर कारण एमपीएससी माझा स्टार्टिंगला फोकस नव्हता, परंतु जर तुम्हाला, मी ऑलरेडी आरएफओ होते, जर मला एसीएफ व्हायचं असेल तर मला बाकीच्यांपेक्षा नक्की जास्त मार्क्स पाहिजे. जास्त मार्क्स पाहिजे नक्की, मला पेपर 1ला जास्त मार्क्स पाहिजे, म्हणजे बाकीच्या कॉम्पिटिटर पेक्षा पण मला पेपर 1ला जास्त मार्क्स पाहिजे, जे माझा पेपर वीक आहे. वीक पेपर असेल तर मी पुन्हा एकदा सिलेबस बघितला, सिलेबस असं सांगतो, हिस्ट्री ऑफ इंडिया विथ एम्फसिस ऑन दॅट ऑफ महाराष्ट्र. युपीएससी करणाऱ्यांचं महाराष्ट्राचं हिस्ट्री वीक असतं आणि सिलेबस काय सांगतो, विथ एम्फसिस ऑन दॅट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची हिस्ट्री बऱ्यापैकी आली पाहिजे, तुमचे प्रश्न तिथे काही झाले तरी बरोबर आले पाहिजे. आणि जर तुम्हाला एसीएफ ची पोस्ट हवी आहे तर बाकीचे जे कोणी आरएफओ असतील खाली सिलेक्ट होणारे त्यांना सरपास करून तुम्हाला वरती जायचंय, म्हणजे तुम्हाला हा विषय पक्का करणं गरजेचंच आहे. आणि दुसरा पण पॉईंट आहे जॉग्राफीचा, हे सांगतो एम्फसिस ऑन ऑफ महाराष्ट्र, आणि त्याच्यामध्ये फोड अशी आहे की फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जॉग्राफी ऑफ इंडिया अँड दॅट वर्ल्ड, म्हणजे वर्ल्ड वरती काही झालं तरी 2 प्रश्न नक्कीच आहेत. तर ते 3 प्रश्न मी सोडून आपण जर तो सेव्ह व्हायचा असेल तर.
म्हणून वर्ल्ड जॉग्राफी पण करणं तेवढं इम्पॉर्टंट होतं. पॉलिटी अँड गव्हर्नन्स बऱ्यापैकी सगळ्यांचा पक्का असतो आणि इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स पाहिले तर ते लाईनर होते बऱ्यापैकी आणि खूप जास्त फॅक्ट होत्या. माझ्या पक्क्या नव्हत्या एवढ्या चांगल्या, त्या मी पक्क्या करून घेतल्या. म्हणजे तुमचे जे वीक पॉइंट्स आहेत ते तुम्ही काही झालं तरी स्ट्रॉंग करून ठेवले पाहिजे जर तुम्हाला त्या रेसमध्ये टिकायचं असेल तर. हे झालं पेपर 1. आता पेपरची माझी पैकी चांगली होती. मी RFO ट्रेनमध्ये कधी झोपले नाही, वरच्या बेंचवर बसून जे शिकवायचे ते मी बऱ्यापैकी ऐकत होते. त्याच्यामुळे मला विशेष फायदा झाला, कारण ट्रेनिंग मध्ये पण हेच शिकवतात सगळं. बऱ्यापैकी हेच विषय कव्हर असतात. आता मी सिलेबसची थोडीशी फोड करून सांगते. पहिला पॉइंट आहे जनरल सायन्स, फिजिक्स, हिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी. मी जेव्हा RFO दिली हा सिलेबस नव्हता, हा प्रिलिमच्या वेळेस, परंतु हा सिलेबसचा पहिला आता मेन्सला लोड केलाय. तर मग फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी हे जे सिलेबसचे पॉइंट्स आहेत ते आपलं 10वी-12वी जर स्ट्रॉंग असेल तर बऱ्यापैकी कव्हर होतात. आता लोकांची गफलत कुठे होते, इथे बॉटनी लिहिलंय, सिलेबस फोर्डची आहे की त्यांनी लिहिलंय, बायोलॉजी नाही लिहिलंय. तर ह्युमन बायोलॉजी माहित असायची किंवा दुसरी कोणती माहित असायची गरज नाहीये तुम्हाला बॉटनी माहित पाहिजे. म्हणजे वनस्पतिशास्त्रावर प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर झूलॉजी लिहिलंय. झूलॉजी पण फार काही वेगळे प्रश्न विचारत नाही, जे फॉरेस्ट्रीशी रिलेटेड आहेत त्या पद्धतीने येतात. तर बऱ्यापैकी हा सिलेबस कव्हर जर तुम्ही फोड केली तर. नंतर पॉइंट दुसरा नेचर कॉन्झर्वेशन. तर याच्यामध्ये सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन हे कात्यायनमधून मी कव्हर केलं. माझे काही ऍग्रिकल्चर फ्रेंड्स आहेत, त्यांनी मदत केलं की हे त्याच्यातून वाच. तर 10 बुक मोर दॅन सफिशियंट आहे आणि ह्या बुकचे पार्ट 1 पार्ट 2 असे आहेत. त्या बुक मधून बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होतो. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही पहिले हे बुक घ्या, ते बुक एकदम तुमचं व्यवस्थित थरोली झालं त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे घ्या, कारण सिलेबसचे बरेच पॉइंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन हे त्याच्यामध्ये कमी. इकोसिस्टीम हा जो पॉइंट आहे सिलेबसचा 2.2, तर तो मी घोरपडे सरांच्या बुक मधून केलेला, शंकर IAS मधून केलेला. आणि अंबे सरांचं पण इंग्लिश मधून पुस्तक एन्व्हायरमेंटचं त्याच्यामधून कव्हर केलं. इकोसिस्टीम वाले प्रश्न म्हणजे नाही करत, तर तरी बऱ्यापैकी करून ठेवा. बाकी जे सब्जेक्ट आहेत, डिसीजेस, हे मोस्ट ऑफ द सब्जेक्ट सगळे ह्याच्यामध्येच आहेत कात्यायन बुक मध्ये. सिलेबसचे मी फार करून नाही सांगणार, पण हे सांगेल की अजून एक सिलेबस मध्ये ब्रीड्स ऑफ कॅटल गायीवर प्रश्न येतील, म्हणजे बफेलो दुसऱ्या याच्यावरती प्रश्न नाही येणार. बऱ्याच बुक्स मध्ये मग ब्रीड्स ऑफ बफेलो पण दिल्यात, दुसऱ्या पण प्राण्यांचे हे दिलेत, तर ते नाही येणार एक्झाम मध्ये. जर मागच्या वर्षीचे प्रश्न पाहिले तर तेच सांगतात सगळे. आणि मी असं म्हणेल की क्वेश्चन पेपर मागच्या वर्षीचे पहा, कारण वीड बरेच जण मला विचारतात की इंजुरियस प्लांट्स आणि वीड्स साठी मी काय वाचू. तर मागच्या वर्षी विचारलंय ना, तर फिरा की तेच विचारतात. तर त्या 4 वीड तुम्हाला जर व्यवस्थित माहित असतील, पार्थेनियम असेल, परत लॅन्टेना कॅमेरा असेल, आणि अजून 2 ग्लुकोमा कशाने होतो वगैरे, अशा 2-3 वीड्स विचारल्या, तर क्वेश्चन जर व्यवस्थित वाचले ना तर सिलेबस एक सोपा वाटायला लागतो. अगदी अगदी खूप खूप महत्वाचं आणि खूप डिटेल अनालिसिस हे तुम्ही तर सिलेबसची फोड करायची असा जो एक मुद्दा सांगितला तो खूप गरजेचा आहे. कारण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधले टॉपिक्स तुमचे कव्हर होत आहेत, त्यातनं तुम्हाला आयडिया येऊन जाते अपकमिंग जे प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन राहतील त्याची. खूप सुंदर पद्धतीनं मेन्सच्या संदर्भानं मार्गदर्शन केलं. आता जो तिसरा महत्वाचा टप्पा असतो, नाही म्हटलं तरी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो त्या बाबतीमध्ये की इंटरव्ह्यू फेस कसा करायचा, किंवा थोडीशी एक भीती आपण म्हणतो. तर तुम्ही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन नेमकी कशी केली होती, आणि जो आता ACF चा इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूच्या संदर्भातला तुमचा अनुभव हा कसा होता, त्या संदर्भात काय सांगा? मी म्हणजे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे ऍक्च्युली तुमच्या थ्रू आउट द लाईफ तुम्ही काय व्हॅल्यू जपल्यात आणि तुमचे व्ह्यूज काय आहेत बऱ्याच विषयांवरती ते आहेत. तुमचे असू शकतात, ते चुकीचे नसू शकतात, परंतु ते व्ह्यूज तुमचे आहेत आणि ते त्याला समोरच्याला पण द्यायचे. तर ही प्रोसेस आहे, ही लाईफ प्रोसेस आहे. तर ह्याच्यामध्ये जे तुमचे फ्रेंड्स असतात, तुमचे कोणत्या टॉपिक डिस्कशन होतात, किंवा जे पॅरेंट्स व्ह्यूज आहेत की सोसायटीला हार्म नका. म्हणजे बऱ्याच वेळा म्हटलं जातं ना की ऍज आय एम हॅव्हिंग फन विदाउट हार्मिंग एनीवन, पण मी त्याचे लॉज पाळते आहे, तर मग कांट आय हॅव फन ऑल द थिंग्स. तर तसंच आहे की
कोणाला हार्म न करा बऱ्याच गोष्टी व्हॅल्यूज जरा तुम्ही. तर ह्याच इंटरव्ह्यू मध्ये थोडस सांगायचं. तर मी म्हणेन इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी ना तुमचे फ्रेंड्स जे आहेत ते चांगले, की म्हणजे रोजच कोणत्या टॉपिक वरती गप्पा त्याच्यातून आपोआप तुमचा इंटरव्ह्यू वगैरे असतो. आणि नॉलेजेबल ग्रुप असा, म्हणजे फ्रेंड्सचा जर ग्रुपमध्ये असेल तर तुमच्या गोष्टींमधले अँगल्स हे शार्प होतात. मी म्हणेल की फक्त पॉलिटिकल गोष्टी किंवा ज्या इंटरव्ह्यू मध्ये विचारतील त्याबद्दल तुमचं मत असायचंच नाहीये. लाईफ मध्ये एक छोटीशी जरी गोष्ट असेल तर त्याच्यावर तुमचं मत असणं आवश्यक आहे. जर तुमचं प्रस्थापित मत आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच वेळा विचारतात इंटरव्ह्यू मध्ये की आउट ऑफ द टॉपिक जाऊन विचारतात प्रश्न, तर तेही हँडल करता आले पाहिजे. मी म्हणेल की डेली लाईफ तुम्ही ह्या गोष्टी एनग्रॉस करायचा प्रयत्न करा. एसीएफ इंटरव्ह्यूला मला बऱ्याच जणांचा असं झालं, आपला स्पेसचा वही आहे त्याच्यावरती मी इंटरव्ह्यू कॉन्व्हर्सेशन्स राहतात. त्याच्यामुळे फायदा असा झाला की एपी ऑफ मँग्रोव्ह से होते, इंटरव्ह्यूला घ्यायला होते, फॉरेस्टचा मेंबर आहोत. तर माझं डिपार्टमेंट काम चांगलं आहे त्यामुळे मग त्यांनी सांगितलं होतं सर होते की ये मेरे पास काम करते वगैरे. तर त्याच्यानंतर मग पूर्ण इंटरव्ह्यू माझा मँग्रोव्ह वरती झाला, की मँग्रोव्हचे जजमेंट्स काय आहेत हायकोर्टाचे आणि मँग्रोव्ह साठी आपण काय करतोय. महाराष्ट्र फर्स्ट स्टेट आहे इंडियातलं की मँग्रोव्ह सेल एस्टॅब्लिश करणार. तर नेमकं काय मँग्रोव्हशी रिलेटेड गोष्टी आहेत, स्पीशीज कोणत्या आहेत, मेडिसिनल प्लांट्स कोणत्या आहेत, लोकांना उपजीविका कशी निर्माण करून द्यायची, जे समुद्री प्राणी वगैरे आहेत तेही आमच्याकडेच येतात ग्रुपमध्ये. तर त्यांनी संरक्षण कसं, ओव्हरऑल डिपार्टमेंट होता माझा इंटरव्ह्यू. आणि माझे बॉस इथे असल्यामुळे 35 आउट ऑफ 50 मार्क्स मध्ये इंटरव्ह्यू आहे माझा. अगदी 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 खूप महत्वाचं आहे, कारण हे तीनही टप्पे जर तुम्ही व्यवस्थितरित्या फेस केले तर मग फायनल तुमच्या पोस्ट साठी खूप चांगला फायदा होतो. क्लास 1 चे चान्सेस सुद्धा या संदर्भाने खूप वाढतात. खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं मार्गदर्शन राहिलेलं आहे. आता प्रश्न थोडासा असा आहे की आपण कष्ट करत असतो. 2013 ला तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर क्लास 1 तुम्ही मे 2019च्या रिझल्ट मधून तुम्हाला हे पोस्ट मिळाली. हे सगळं स्ट्रगल असतं, आपला अभ्यास असतो प्रचंड. या सगळ्या गोष्टीनंतर मिळालेलं यश हे नक्कीच खूप आनंददायी असतं. ज्या क्षणी म्हणजे ज्या वेळेला हा रिझल्ट म्हणजे पहिला आरएफओचा रिझल्ट, सीएफचा रिझल्ट ज्या वेळेला लागला त्या क्षणाची तुमची जी स्वतःची रिएक्शन होती, तो आनंद होता. घरच्यांची त्या संदर्भातली रिएक्शन होती, त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? अच्छा, रिझल्ट लागल्यानंतर तर फर्स्ट इम्प्रेशन एक सब सही आहे. तर त्यानंतर पण सब सही तरी पण अभ्यास करायला पाहिजे. जरी पोस्ट, कारण आपण इथे क्लास 1 मिळवायच्या दिवसाने आलोय, एक मिळाली म्हणजे आता वेळी स्टेबल की काही ना काही जॉब सुरू आहे, फायनान्शियल पण कुणाचं आपल्याला बर्डन कुणावरती येणार नाही. तर अशा प्रकारे मग पॉझिटिव्ह गोष्टी ठरवल्या आणि बऱ्यापैकी स्ट्रेस फ्री होऊन मी पुढे अभ्यास करायला सुरू केली मग. आणि पॉझिटिव्ह राहिले नेहमी. नंतर कमी मिळत आरएफओचं हे पोस्ट वगैरे रनिंग वगैरे सुरू झालं तर तरी पण व्हायबल न होत वेळात बाकीच्या गोष्टी मी बऱ्यापैकी मग कव्हर करत गेले. अगदी अगदी खूप खूप समाधानाची गोष्ट असते, कारण कष्टानंतर मिळालेले यश हे नेहमी सुखावणार आणि समाधान देणार असतं. प्रश्न थोडासा आता इन सर्व्हिस तुम्ही आहात आता त्या संदर्भात आहे की आता तुमचं आरएफओचं ट्रेनिंग तुम्ही म्हणजे कम्प्लीट करून आता सर्व्हिस मध्ये गेलात, की बरेचसे जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून नेहमी ऐकत असतो की हे ट्रेनिंग जे आहे आरएफओ किंवा एसीएफचं ते खूप ऍडव्हेंचरस असतं, खूप भारी असतं आणि खूप लेंदी थोडं असतं. तर त्या सगळ्या ट्रेनिंग पिरियडच्या संदर्भात तुमचा तो अनुभव, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की आरएफओचं ट्रेनिंग नेमकं असतं कसं, तर त्या संदर्भात त्या अनुभवाबद्दल थोडक्यात काय सांगाल? आरएफओचे ट्रेन खरंच खूप सुंदर असतं. आरएफओ, एसीएफ आणि अपेक्स ह्या तिघांचं ट्रेनिंग ढाचा आहे तो बऱ्यापैकी सेमच आहे. सकाळी 7 पीटी, त्याच्यानंतर 9चा लेक्चर स्टार्ट होतो, मधला वेळ तुम्हाला ब्रेक वगैरे करायला असतो. 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत लेक्चर्स होईल, मध्यंतरी 1 ते 2 पर्यंत जेवायला सुट्टी. एक वेळ मिळतो आणि त्याच्यानंतर 5 ते 6 तुम्हाला स्पोर्ट्स साठी असतं. कंपल्शन काही नाही, तुम्हाला जेवढा वेळ खेळायचं तेवढा वेळ खेळा. रात्री एकदा रोल कॉल होतो, कुणी पळून गेले का वगैरे पाहायला. 8:30 वाजता आमचा रोल कॉल व्हायचा. प्रेझेंटी चेक करायचे. मग असं ओव्हरऑल एकंदरीत होतं.
RFOचे जे टूर्स असतात 5 मंथ्स लॉंग ऑल इंडिया टूर्स असतात. तर त्या फार एंजिंग असतात की पूर्ण भारतामध्ये रिलेटेड बेस्ट प्रॅक्टिसेस काय चालतात आणि त्या प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या स्टेट कशा इम्प्लिमेंट करू कशासाठी तुम्ही राहू शकता त्याबद्दल थोडंसं सांगण्यात येतं. म्हणून RFOचं ट्रेनिंग. अगदी अगदी खूप खूप महत्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी आता हे या सगळ्या प्रोसेस मधून जातील आणि ट्रेनिंगलाही पोहोचतील. खूप छान पद्धतीचा तो अनुभव तुम्ही सांगितला. आता सध्याची पोस्टिंग तुमची ऍज अ एसीएफ म्हणून कुठे आहे आणि या सगळ्या पदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत? म्हणजे कालच तुम्ही माझ्यासोबत जो अनुभव शेअर केला तोही अतिशय म्हणजे हा वेगळा होता. तर ह्या सगळ्या एकंदर तुमच्या जॉब प्रोफाईल बद्दल काय सांगाल? जॉब फाईल माझी मला खूप जास्त आवडते. म्हणजे क्लोज टू नेचर सर्व्हिस आहे. इथे फिरायला मिळालं, अभ्यासही खूप करायला मिळतो. इथे बऱ्याच गोष्टींची माहितीही मला खूप जास्त होते आणि प्रत्येक गोष्ट नसल्यामुळे ती एनर्जी पण तेवढी जी येते. सध्या हे अजून माझं एसीएफ ट्रेनिंग नाही आलंय म्हणून मी RFO अलिबाग मँगरुळ सेलूनच काम करते. तर कामाची प्रोसेस म्हणत मँग्रोव्ह एरिया माझा आहे. कोस्टल डिस्ट्रिक्ट पूर्ण रायगड जिल्ह्याचा माझ्याकडे आहे सध्या कोस्टलचा. तर त्याच्यामध्ये येणारे आता पेट्स पण सांभाळायचे, मरीन बायोलॉजी सांभाळायची आहे. काल तुम्ही बघितलंच असेल की आमचे मोठा व्हेल गेला होता. तर मग असे समुद्री प्राणी असतील ज्याच्याकडे ऑलिव्ह रेड टर्टल खूप जास्त असतात. तर ऑलिव्ह रेड टर्टलचं रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन पण आमच्याकडे असतं. शेड्यूल 1चा तो प्राणी आहे त्याच्यामुळे फार जास्त वाघाच्या लेवलचं प्रोटेक्शन त्याला दिलेलं आहे. तर समुद्री प्राण्यांचंही संरक्षण करणं, इलिगल बाकी वृक्षतोड काही असेल तर तेही बचाव करणं, अशा बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या आहेत. आणि गुरु स्थापणार महाराष्ट्र स्टेट आहे इंडियातलं, त्याच्यामुळे मॅनची वाढ माझ्यामध्ये सगळ्यात जास्त दिसून आली आहे आणि ओव्हरऑलच कॉन्ट्रिब्युशन खूप चांगल्या पद्धतीने अगदी अगदी अगदी. थोडासा प्रश्न आता थोडा सोशल बेस्ड विचारावा असं वाटतो. तुम्ही स्वतः आता प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या इन सर्व्हिस महिला अधिकारी आहात. बऱ्याचशा मुली ज्या स्पर्धा परीक्षांची स्वप्न पाहतात, अधिकारी होण्याची स्वप्न पाहतात. पण कितीही म्हटलं तरी ग्राउंड रियालिटी अशी आहे की ग्रामीण भागामध्ये मुलींना खास करून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फार कमी कालावधी मिळतो त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ज्या मुली आता प्रशासनामध्ये येऊ इच्छितात, अभ्यास करू इच्छितात, बरोबर. त्यांना या संदर्भाने तुमचं सांगणं काय असेल की म्हणजे खूप लिमिटेशन्स येतात, लग्न ठराविक पिरियड नंतर करावं लागतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या मुलींना खास करून तुमचं एक महिला अधिकारी प्रशासनात असणाऱ्या म्हणून काय सांगणं असेल? फोर्स आणि ग्रामीण भागातल्याच मुलींना असतो असं नाही. मी शहरी भागातल्या पण मुलींना पाहिलंय. फोर्स प्रत्येक स्त्रीला होतोच. लग्नासाठी असेल किंवा दुसरी कोणती कमिटमेंटसाठी असेल. पण तरी पण मी विल पॉवर स्ट्रॉंग ठेवली होती आणि मग अभ्यास करत आहे आणि ते फक्त बोलून नाही, तुमच्या अभ्यासातून, तुमच्या कृतीतून जर हे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला दाखवून दिलं, तर नक्कीच पॅरेंट्स सपोर्ट करतात. म्हणजे तुमच्या कन्सिस्टंट असतील, की एक्झाम व्यवस्थित देत असाल, तर प्रत्येक तुम्हाला सपोर्ट करत आहेत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतील फक्त अभ्यास नाही, ज्या पण तुम्हाला गोष्टी ओव्हरऑल डेव्हलप करायच्या आहेत. कारण पोस्टिंग तुम्हाला नेहमी तुमच्याच ठिकाणी मिळेल असं नाही. तुम्हाला बाकीच्या लोकांसोबत सुद्धा तेवढंच ऍडजस्ट करता आलं पाहिजे. तेवढंच बोलण्याची तुमची क्षमता पाहिजे. म्हणून मी असं म्हणेल की फक्त अभ्यासच नाही, बाकीच्या पण गोष्टी विमेनने ग्रो करायला पाहिजेत त्यांच्यातल्या. म्हणजे तर एक चांगलं व्यक्ती म्हणून त्या डेव्हलप होतील, एक स्ट्रॉंगली म्हणून त्या फॉरवर्ड होतील. अशीच क्लॅरिटी असेल तर प्रत्येक सपोर्ट करतो. अभ्यासावरतीच करा म्हणेल मी मुलींना, बाकी अशात काही विशेष मॅटर करत नाही. अगदी अगदी खूप मनाचं आणि खूप खूप छान पद्धती ओपन माइंडेड हे सगळे जर विचार सगळ्यांनीच ठेवले तर कदाचित आपण जे स्वप्न पाहत असतो की स्त्री पुरुष समानता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील. कितीही नाकारलं तरी ही रियालिटी आहे, ते चेंज करण्यासाठी आपल्यालाच या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. या सगळ्या संवादाच्या शेवटचा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आता तुम्ही प्रशासनात आहात आणि भविष्यामध्ये आता एसीएफ म्हणून पोस्टिंग होईल, तर प्रशासनामध्ये एसीएफ या पदावरती असताना मग करिश्मा कवडे मॅडम कडनं आम्ही काय अपेक्षा कराव्यात, तर त्या संदर्भात काय सांगा? ओके. मुळातच मला फॉरेस्ट सर्व्हिस खूप आवडते. तर मी इथे खुश आहे. माझं म्हणण्यापैकी चांगलं आहे. माझ्या CR मला नेहमी वरिष्ठांकडून चांगलेच मार्क आलेले आहेत. एसीएफची जी स्पेसिफिक काम आहे, मी म्हणेल RFO एसीएफच्या जे कार्यक्षेत्रामध्ये फरक असतो. एसीएफ एस्पेशली एन्क्रोचमेंट काढणे हे एक महत्वाचं काम असतं. वाईल्ड लाईफच्या केसेस हँडल करणे हे दुसरं एसीएफचं महत्वाचं काम असतं आणि हेड ऑफ द ऑफिस म्हणून पूर्ण तुमच्या कार्यक्षेत्राची जबाबदारी पाहणं हे एक महत्वाचं काम असतं.
तर मी असं की दोन्हीकडून माझ्याकडून आता तुम्ही होऊ शकता एन्क्रोचमेंट जे काही असेल ते सामदाम भेद यूज करून काढणे. आणि दुसरं म्हणजे वाईल्ड लाईफच्या केसेस. तर वाईल्ड लाईफ वरती माझा स्किल भर असेल. मोस्टली मी पोस्ट ही वाईल्ड लाईफचीच देण्याचा प्रयत्न करेल, कारण मला इच्छा आहे माझी एक्सपर्टाईज त्या फील्डमध्ये व्हावी. बऱ्याच सारे समुद्री जीव आहेत, बाकीच्या पण वाईल्ड लाईफ आहे, ज्यावरती जेवढं म्हणावं तेवढं फोकस आपण करतो आहोत. पण तरी पण एक माझ्या दृष्टीने एक हातभार लावावा म्हणून मला वाटतं. म्हणून वाईल्ड लाईफच्या दृष्टीने तुम्ही नक्कीच माझ्याकडून अपेक्षा करा. नक्की नक्की आय नक्की. ट्राय टू प्रूव्ह इट. खूप 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 थँक्यू मॅडम. गेल्या काही काळामध्ये आपण करिश्मा कवडे मॅडम ज्यांची सहाय्यक वनसंरक्षक या पदावरती निवड झालेली आहे, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. खूप क्लिअर आणि खूप एनरिच्ड थॉट्स त्यांनी आपल्याला सांगितले. आणि या सगळ्या प्रवासामध्ये अभ्यास कसा करावा आणि हे सगळं यश कसं मिळवावं ह्या तर गोष्टी आहेतच, पण एक माणूस म्हणून, एक अधिकारी म्हणून स्वतःला समृद्ध कसं करावं हाही त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा भविष्यामध्ये फायदा होईल याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाहीये. मॅडम आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू बोलवल्याबद्दल. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण करिश्मा कवडे मॅडम ACF यांच्याशी संवाद साधला. टॉपर संवादच्या भागामध्ये अशाच कित्येक यशस्वी कर्तबगार अधिकाऱ्यांच्या कहाण्या मी प्रेमराज चव्हाण इथूनही पुढे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत ऐकत राहा आणि पाहत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.